आज का कुणास ठाऊक माझं नशीब माझ्यावर खूपच जास्त मेहरबान होतं. तर हे एव्हरीवन, मी रोशनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आज आमचं मूड झालं होतं थोडंसं रील्स वगैरे बनवायचं. पण आमच्या मॅडम, मी वेगळे नव्हतं आणि आमच्या मॅडम वेगळ्या नव्हत्या. तर इथं आमची येडीचाडी करून घेतली आणि सर्वात अगोदर आपल्या चेहऱ्यावर केलेली डेंटिंग पेंटिंग धुवून टाकली. आणि त्याच्यानंतर बारी आली आपल्या घरी जायची. तर आमच्या मॅडमचा थोडासा लाड केला आणि मम्मीच्या इथून निघाले मी थेट आपल्या रूमकडे. माझ्या फोनाच्या कॅमेऱ्याला कदाचित कुणाची नजर लागलेली असावी म्हणून असं भरकट दिसत होतं. तर रूममध्ये येता बरोबर सर्वात अगोदर माझं झाडू पाणी वगैरे जे काही असेल ते करून घेतलं आणि तलप आली चहाची. का कुणास ठाऊक पण संध्याकाळचा चहा नळाच्या खाली उतरल्याशिवाय तर आम्हाला अजिबात करमत नाही. तर इथं आम्ही साखरपत्ती टाकून दिली चहासाठी पूर्ण तयारी केली. आणि इथूनच सुरुवात झाली आमच्या नशिबाच्या मेहरबानी करण्याची. तर चहा शिजवायला ठेवायचा होता. अख्ख्या घरात शोधून बघितलं पण माझ्याच पिवाला तर काहीही भेटत नव्हतं. मग काय थोडीफार असलेली चिल्लर-चाल्लर उचलून निघाले दुकानाकडं. भरपूर दिवसानंतर आज दुकानात जाऊन माहिती पडलं की ₹1 वाली माचीस सुद्धा आता ₹2 ला भेटते. तर माचीस घेतली आणि सर्वात अगोदर घरी आली. घरी येताबरोबर सर्वात अगोदर मी चहा बनवायला ठेवला आणि इथं पण माझं नशीबच फुटकं. ज्या चहासाठी एवढा कातोडा केला, इकडून-तिकडे हिंडत बसले. ₹2 वाली माचीस आणली आणि आता शेवटी चहा माझा फाटून गेला. काय करावं मला कळेनासंच झालं. नंतर काय दिला चहा बाजूला ठेवून आणि शेवटी मी स्वयंपाकाला लागले. ते म्हणतात ना, नशिबाच्या वर कधी कुणाला काहीही भेटत नाही आणि ही गोष्ट आज मला फक्त आणि फक्त 1 कप चहाने शिकवली. असं वाटलंच नव्हतं की असं काही घडेल म्हणून. तर ते चहाचं बंक बाजूला फेकून मस्तपैकी इथं मी आलू वाटाण्याची भाजी केली आणि चपात्या करून घेतल्या. जोपर्यंत माझा स्वयंपाक झाला तोपर्यंत आमच्या मॅडमची सुद्धा एंट्री झाली. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.